क्रिकेटची स्पर्धा दिवस क्रमांक 2. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु यावेळी बॅटवरती चेंडू आला नाही. शंकरच्या हातामध्ये चेंडू विसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निर्धाव आला. मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष शंकर भाऊ सुतार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्कोरकार्ड वरती एक धाव धावफलकावरती नोंदवले गेले. ओमकार पुन्हा तयार. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरराकीचा फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू दोन क्षेत्राचे चेंडूचा पाठपुरा करतात, परंतु चेंडू पोहोचेल सीमारेषा पलीकडे. नेरेकडा करंडकाला सलामी देणारा सनसनी चौकार. ऋषी ऋषी मंगेश मंगेश सुरेश सुरेश सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवा. स्ट्राइक ऑन तयार आहे. चौकार त्याच्या बॅट पण आलाय. चौकाराने मात्र आपण पाहतोय संघाच धावफलक जाऊन पोहोचले ते 6 धावेंवरती. 2 अवांतर धावा देखील मैदानाच्या आतमध्ये खर्च होताना पाहायला मिळतात. ओमकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. ओहो, हा चेंडू सुरेख सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू होता. तिथे रोहित गोंते नक्कीच या चांगल्या चेंडूला सन्मान मैदानाच्या आतमध्ये देईल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये आला. पहिले काही चेंडू पाहिले तर वाईड यॉर्करचा प्रयत्न, वाईड लाईनला धरून गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होता आणि तिथे आपण पाहतोय हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती देखील गोलंदाजा यश आलंय आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा जो पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अवंतर धाव खर्च करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल आणि अवंतर धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 7 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. हा चेंडू बिग हिट करायचा होता, शपल होत फटका खेळायचा होता, परंतु अपेक्षित एवढी गती चेंडू मध्ये नव्हती आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो रोहित गोंते अपयशी ठरलाय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती. एक चौकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत, परंतु ओमकारला अवांतर धावा देखील खर्च केल्यात. आता त्या अवांतर धावा खर्च करणं ओमकारला टाळावं लागेल. हा चेंडू पुढे सरसावत फटका खेळायचा होता, परंतु यावेळी देखील बॅटवरती चेंडू येणार नाही. शंकरच्या हातामध्ये चेंडू विसावेल आणि हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची मालिका इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच आपण पाहतोय एकच चौकार आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी उडवला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे सनसनीत प्रहार. षटकार 6 धावा. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है, अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. एक षटकार, एक चौकार, अवांतर धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. 13 धावेंवरती संघाचं धावफलक जे जाऊन पोहोचलंय. आता त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय प्रसाद केमसे अर्थात पीके. मुळशी तालुक्यातील असणारा एक अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूला सातत्याने मोठमोठ्या संघांमध्ये मागणी असते, तो खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 घेऊन दाखल झालाय.
पहिला चेंडू बंदाट वेगाचा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये शुभमसाठी टाकलाय आणि तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 14 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आज देखील आपण पाहतोय 5 संघ या मैदानावरती लढताना पाहायला मिळतील. 5 संघांमध्ये साखळी पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपण खेळतोय. आज घरचा संघ नक्कीच या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. अफाट गर्दी प्रेक्षकांची नक्कीच या मैदानावरती होईल. जो पहिला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू पायावरती टाकायचा होता. शप्पल हो चेंडू मिड विकेट मध्ये जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. 4 रन चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि चौकाराने संघाचं वाढतं धाव बलक धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. रोहित गोंते या संघाचा असणारा हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर काही चेंडूवरती तो फटकेबाजी करण्यामध्ये थोडा अपयश त्याला आलं, परंतु त्यानंतर देखील त्याच्या बॅटपन्न 2 चौकार 1 षटकार आलाय आणि नक्कीच 7 चेंडूमध्ये 14 धाब्यांची खेळी जी त्यांनी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारले. ओहो, हा चेंडू स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. यावेळी फलंदाजाच्या रिच पासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न प्रसाद केमचा आपण पाहतोय, परंतु रोहितच्या समोर तितकाच तगडा ताकदवान बुद्धिशाली गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती तितकाच अनुभव प्रसाद केमसेकडे देखील आहे. हा फटका सुरेखच्या मैदानाच्या आतमध्ये खेळला. 30 या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक जर्सी क्रमांक 7 प्रदान केलेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट मैदानाच्या आतमध्ये होईल आणि आता शुभम दहीभाते हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. मोठमोठे षटकार चौकार खेळण्याची ताकद या खेळाडूकडे देखील आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टिपला जाईल. संघाला पडलेलं पहिलं खिंडार, पहिला मोहरा तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 1. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटची घेतली कडा, टिपला तिथे जाईल. फलंदाजाचा संपेल खेळ. विकेट क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय हर्षद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रसाद किमसे. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून गेलाय. 2 महत्वाच्या विकेट. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय आर्यन हा गोलंदाज. हा चेंडू पुढे सरसावा डीप कव्हर मध्ये एक टप्पा घेत चेंडू आरपार फरार. सीमारेषे पार. सनसनी चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि स्कोर कार्ड वाढलंय 28 धावा.
हा चेंडू सुरेख मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकापासून आपण पाहिलंय ज्या वेळी षटकार चौकाराचं आक्रमण पाहायला मिळालंय त्यावेळी गोलंदाजाने नक्कीच ब्रह्मास्त्राचा वापर केला. त्यावेळी यॉर्कर चेंडूचा वापर हा पहिल्या षटकापासून पहिल्या गोलंदाजापासून नक्कीच जो वापर केला जातोय. नक्कीच दिलेल्या कालमंत्राचा पुरेपूर फायदा इथे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. ज्या संघाच्या संघ नायकाने मात्र जशाप्रमाणे कालमंत्र दिलेत, जशाप्रमाणे मात्र काही गोष्ट सांगितल्या, योजना आखल्यात, तशा प्रकारे गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ झालाय, 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 29 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जवळपास 10 धाव्यांच्या सरासरी आतापर्यंत मात्र 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो वैयक्तिक दुसरं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन प्रसाद केमसे हा गोलंदाज पुन्हा आता गोलंदाजीच्या मार्कमध्ये दाखल झालाय. या पूर्वीच्या षटकामध्ये प्रसाद केमसेने 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या होत्या आणि 7 धावा खर्च करत एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये पावरप्लेचं या खेळाडूने हाताळलं होतं. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, पराग सुतार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये करेल आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळते ते एक सिंगल. वरती येईल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा एक 6 षटकार. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी, तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी, तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळाचा वेश तिने पांघरला, धर्मरक्षणासी सदा सहज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली, महाराजावर प्रेमापार षटकार मैदानाच्या आतमध्ये नंतर येताना पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 37 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 1 मध्ये एक षटकार आला होता, त्यानंतर आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये दुसरा षटकार या पहिल्या डावातील मैदानाच्या आतमध्ये रोहित गोंतेच्या बॅटमध्ये येतोय. हा चेंडू शेपलून फटका खेळायचा होता, 5 फुटला जाऊन चेंडू खेळायचा होता, पण तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकणार नाही. तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल आणि हा चेंडू वरती मैदानाच्या आतमध्ये मिळते ते एक सिंगल. पुढचा चेंडू, हा चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू होता, परंतु दिशा नियंत्रण खराब आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका बाजूने आपण पाहतोय काशिक क्रिकेट क्लब काशिक, तर त्यांच्या विरुद्धमध्ये कासारांबोली क्रिकेट क्लब कासारांबोली, या 2 संघांमध्ये हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. हा चेंडू खोलवा टप्प्याचा अगदी पॅचच्या समोर टाकलेला चेंडू जाऊन पोहोचेल डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे. हा येतोय पुन्हा एकदा महाराष्ट्र षटकार. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. तब्बल 16 धावा ज्या षटक क्रमांक 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च होतात आतापर्यंत या सामन्यातील या पहिल्या डावातील सर्वाधिक महागडे षटक हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. महागडी गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आता होताना पाहायला मिळाल्यानंतर अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाणार, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती इथे धावा रोखण्याची जबाबदारी दिली जाईल, हे मैदानाच्या आतमध्ये पाहणं फार महत्वाचं आहे. प्रसाद केमसेने पण पाहिलं वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या, 7 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर मात्र षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा त्याचं आगमन झालं. पण त्या आगमनानंतर त्याच्यावरती प्रचंड तडाखे पाहायला मिळाले. प्रचंड महागडे षटक तो मैदानाच्या आतमध्ये हाताळून गेला. तब्बल 16 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या आणि धावफलकाला वेग मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाले. जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू.
बंटी लांडगे हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. अगदी गरुडा सारखी उंची झेप जरूर घेतली, परंतु चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे. हा चेंडू पुन्हा ऑन साइडला फटका खेळला. टीप स्क्वेअर मिड विकेटच्या मध्ये खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षकून झाली चुकी. चेंडू पोहोचला सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार पाठोपाठ चौकाराचं स्वागत देखील इथे धावफलकावरती झालंय आणि धावफलकाच्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. हा चेंडू पुन्हा गुडघा टेकत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक यावेळी त्या ठिकाणी तैनात आहे. ऋषी धिडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतोय. फेकी सुरेख आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कलेक्शन थोडंसं खराब झालं आणि 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये बऱ्याचशा चुका इथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून होताना पाहायला मिळतात. परंतु या चुका मैदानाच्या आतमध्ये आता न करता चांगले क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण विरोधी संघाकडे देखील त्याच ताकदीची गोलंदाजी. हा चेंडू कट करायचा होता. गॅपमध्ये चेंडू वेस्टांच्या मागे थोडबाग क्षेत्रामध्ये पोहोचेल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4 सनसनी चौकार. लांडगे चेंडूवरती येईल. चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये करेल, परंतु कलेक्शन पुन्हा एकदा होऊ शकलं नाही. त्या ठिकाणी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. पाहता पाहता तिसरी धाव आली आणि रोहित गोंतेची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो. टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. 21 चेंडू आणि अर्धशतक आजच्या दिवसातील पहिलं पूर्ण करतोय रोहित गोंते. 21 चेंडू 50 धावा वैयक्तिक रोहित गोंतेने बनवल्यात. जीवनदान दिलं होतं आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा इथे मैदानाच्या आतमध्ये रोहित गोंतेने घेतलाय. धावफलकावरती 66 धावा धावफलकावरती आहेत. आता पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा अखेरचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 21 धावा ज्या आतापर्यंत या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्यात. अको टप्प्याचा बॉल उसळी घेणारा चेंडू डीप मिड विकेट मध्ये करेल उंची प्राप्त, तितकीच करेल लांबी देखील प्राप्त आणि पोहोचेल सीमारेषा पार. सनसनी षटकार.